जिथे आम्ही आलोय फ्लॅट बघण्यासाठी. टेस्ट वगैरे होता माझा, तर त्याला काहीच नको होतं म्हणून मी येऊन गेलो. आणि हा किचन आहे बघा, कसा वाटतंय तुम्हाला सांगा. 3 ते 4 महिने झाले फ्रेंड्स माझ्या मागे लागले की मला माती खायची माती खायची. माती घेतली एवढी मोठी. तर फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का, हिने अजून एक समोसा घेतलेला आहे आणि आता बोलते की फ्रेंच फ्राईज पण घ्यायचा आहे. सो हे आहे. हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? आय होप सगळे मजेत असतात. तर तुम्ही बोलत असाल की इथे कुठे ब्लॉग चालू केलाय रस्त्यामध्ये. तर आम्ही चाललो 1-2 ठिकाणी जरा रूम वगैरे बघण्यासाठी. कारण की खूप जणांच्या कमेंट्स होत्या की पत्र्याच्या घरातून बाहेर निघा. तर आम्ही विचार केला, कारण की खूप जास्त गरम होतंय, खूपच जास्त हालत खराब झाली खूपच. तर आम्ही विचार म्हणजे ऑलरेडी ब्लॉग पण काढताय एवढ्या गर्मीमुळे थोडं सुद्धा. ब्लॉग वगैरे पण शूट वगैरे करता येत नाहीये. आणि याच्या आधी सुद्धा म्हणजे नाही का, याच्या आधी पण आम्ही खूप दिवसापासून विचार करत होतो. 1-2 रूम पण आम्ही बघून आलो होतो आधी, बट ते काय आम्हाला आवडलं नाही. तर काय त्याच्या आम्ही काय ब्लॉग वगैरे शूट नाही केला त्याचा. पण आता जिथे चाललोय ना ते आपण बघूयात, तिथला ब्लॉग पण शूट करूयात. आणि तुम्ही पण कमेंट मध्ये सांगा की रूम कसा वाटला तुम्हाला. आणि जेव्हा फिक्स होईल तेव्हा आम्ही तुम्हाला शेवटला सांगणार की या सगळ्या रूमांमधून आपण कुठली जी रूम आहे ती फायनल करतोय. आणि तुम्हाला कोणता फ्लॅट आवडते ना फ्रेंड्स, हा. नक्की सांगा. की रूम कसा वाटेल, तर क्लायमेट कसं आहे, आजूबाजूला काय वाटतं तुम्हाला, तुमचं मत काय आहे ना ते ते पण आम्हाला सांगा. नक्की सांगा. थोडा किती वाजला आता, जवळजवळ 5-5:30 वाजता, तरी ऊन बघा किती आहे. एकदम हाफ ऊन आहे. आणि गरम किती होतंय. आणि तो गरम होतोय ना, लय बेकार गरम होतोय. पेट्रोल टाकायचंय आपल्याला. पहिलं पेट्रोल नाहीये गाडीमध्ये, पहिलं पेट्रोल टाकून देऊ आपण. ठीक आहे. आणि हे बघा आमच्या इथं हे लागलेलं आहे अंबरनाथ मध्ये, वेलकम टू हाय लंडन सिटी अँड जलपरी. हे बघा इथे जलपरी आहे. मी तुम्हाला येताना व्यवस्थित दाखवते. इव्हनिंगला 7:30चा शो वगैरे काय आहे. तुम्हाला यायचं असेल तुम्ही येऊ शकता. खूप छान आहे. आम्ही तर नाही गेलो, म्हणजे तुम्हाला सजेस्ट करतोय. आम्हाला आपल्यात तर टाइम नाही एवढा. बघू शकता तुम्ही, आनंद भरताय पेट्रोल. चलो भरलं का? भरलं. पेट्रोल पंपावरून एवढी गर्दी आहे ना, सॉरी गर्दीच म्हणतोय, एवढं गरम होतंय ना. ते बिचारा बघ ना, पेट्रोल भरतो पूर्ण घामाघूम झालाय. कधीच थांबवले आनंद. का थांबवले? अरे अरे काय आहे? चौक आहे ना, वर आलाय. मग असं काय होत आहे? काय होतं माहितीये का, गाडी आपण चालवतात ना, चौक जर वर असेल ना तर गाडी म्हणजे जास्त पेट्रोल खाते. मग तुम्हाला एवढं वेळ नाही समजत? म्हणजे तुम्ही पेट्रोल पंपावरून अशी नाही. चॉक वर करून चालू घेऊन आला? आता काय असं झालं, मी जेव्हा गाडीचा रेस दिली ना, ऐक तर, जेव्हा रेस दिली ना तर असं वाटलं झटका बसला, पण आता पेट्रोल भरले ना आपण, गाडी बंद नव्हती पडायला पाहिजे. म्हणून मी इथं चेक केलं तर हे वर आहे. कुणीतरी म्हणजे ओढलं पेट्रोल संपलं? नाही, लहान लेकरांनी ओढलं होतं कुणीतरी, असं ओढून ठेवलं होतं. आपले तर लहान लहान मुलं खेळतात ना, त्यांच्यामुळे झालं, त्यांनी ओढलं असेल ना. मला वाटलं संपलं आता पेट्रोल, आता नाही. भरले. जस्ट भरलं, लगेच कसं काय संपलं. टेस्ट वगैरे होता माझा, तर त्याला काहीच नको होतं म्हणून मी येऊन गेलो. पप्पाला पण दाखवाय काय. आणि गार्डन वगैरे नाही. तसं सांग. तुला खिडकी हा.
चल ठीक आहे. आम्ही आलोय फ्लॅट बघण्यासाठी. या तनुजा. तर हा तुम्ही बघू शकता, हे बघा असा फ्लॅट आहे आणि त्यामध्ये असं बाथरूम आहे इथे वॉश आहे. आणि ते आंघोळीचं आहे वाटतं वॉशरूम. म्हणजे पाणी 24 तास आहे ना इथे. छान वाटतंय. हा हा अरे बापरे, एवढं प्रेशर, काय एवढं प्रेशर. हा पहिलं काय बोललो? स्पेशल बोललो का? हे चल, होत असते थोडं थोडं कधी कधी. खिडकी बघ, सनलाईट येईल ना डायरेक्ट इकडून. हे काढून टाकू जर आपलं फिक्स झालं तर. हा, तर बघू शकता फ्रेंड्स, हा फ्लॅट असा आहे. हे तनुजाचं किचन, जर आमचं फिक्स झालं तर. इथे इथे प्यायचं पाणी कंटिन्यू आहे. आणि इथे 24 तास कंटिन्यू पिण्याचं पाणी येते. जागा वगैरे आहे. बघा स्टोरेज हे ठेवायला. बघा पहिलेच नळ गळत होता. हा ऑलरेडी पहिलेच गळत होता. हा मी चालू करायच्या आधीच त्यात अच्छा. पाणी गळत होतं. बंद नाही होत तो. ठीक. बाथरूम आहे, हे इंडियनच आहे. आणि पण सगळ्यात प्लस पॉइंट ह्याच्यामध्ये बघा ना, जाता ना गॅलरी किती छान आहे इथं. याची गॅलरी खूप मोठी आहे हा. फ्रेंड्स, माहितीये का? आवडलाय तुला? छान आवडलाय ना? वाटतंय, हा. पण फक्त आपण कसं 1 BHK बघितला होता ना, हा हा. इथे 1 RK दिसतोय, तर ते नेट आपल्याला कन्फर्म करावं लागेल की म्हणजे नाही का 1 BHK कसं होणार आहे काय. अच्छा. हा, कारण की माझं बोलणं नाही झालं त्यांच्याशी, तुमचंच बरोबर. बोलणं झालं. हा, हवा बघा. वगैरे छान चालू आहे. हवा वगैरे चालू आहे ना नीट? हम्म. खाली गार्डन वगैरे आहे. हा पलीकडे हा दुसरा साईट आहे ना, त्या साईड जिकडनं आपण आलोय ना, हा हा. ज्या साईडनं आपण आलोय तो तो खूप छान वाटतं. म्हणजे ते गार्डन वगैरे खाली बसायला लय थंड हवा आहे, छान वाटतंय. आहे ना? लय भारी वाटते खाली. तर तुम्हाला एकदा अजून एक दाखवतो. हे बघा, बाल्कनी एवढी मोठी. त्यांना बोलायचं पण कलर वगैरे मारून द्या पूर्ण. हा, मग कलर वगैरे मारून क्लिनिंग वगैरे करून घ्यावंच लागेल ना. असा किचन आहे बघा, इथून गेलोत ना आपण, हे किचन आहे असं डायरेक्ट. आणि वर सामान स्टोरेज वगैरे ठेवायला खूप मोठं स्पेस आहे. आणि हा किचन आहे बघा. कसा वाटतंय तुम्हाला सांगा फ्रेंड्स? वाटतं तुला पहिल्यापेक्षा हा बेस्ट वाटतोय का तो पहिलावाला चांगला होता? बघू कसं, कारण की मला तर किचन पण खूप जास्त आवडलाय ना? बघ ना इथे छोटा नाही, लय मोठा किचन. तुला फ्रीज लावायला पॉइंट पण आहे. हा, point इथं पण एक वगैरे. पॉइंट आहे. ठीक आहे, इथे तू मिक्सर वगैरे पण लावू शकतेस. इथे मिक्सर वगैरे ठेवू शकतेस. हा. आणि बघा फ्रेंड्स, 24 तास पाणी इथे पिण्याचा, महानगरपालिकेचं पाणी. तर इथं हे पण टेन्शन गेलं. हम्म. आणि समोरच बघा आपला बाथरूम आहे, हा समोरच. आणि प्लस इथे एक पॉइंट आहे. खूप पॉइंट आहेत घरात. चालायचं? हा, घे, लाव टाळ. आजूबाजूला पण लोक राहतात इथे. सो फ्रेंड्स, हे बघा खालचं वातावरण असं आहे. आणि त्यांचं म्हणणं आहे की तर क्लब हाऊस वगैरे सगळं नाही ना. आता बघू बघा आपण आता, हे बघा हे ownership. वातावरण आहे इथलं. आता जाऊ घरी, जाऊन थोडा विचार करूया की कोणतं आपलं डन झालं. चला. तर फ्रेंड्स, या सोसायटीमध्ये माझे आवडते आणि लाडके बाप्पा सुद्धा आहेत. तुम्ही बघू शकता मस्त वाटते किती ना? सुंदर मूर्ती वाटते. कधी कुठे निघलं तर खूप बाप्पाचं छान तोंड बघून वाटतं. जातो. हा, किती काही दिवस पण चांगला जाईल. काही पण असताना, काही पण करायला जाताना. एक किलो 1 किलो इडली का आटा? हे आमच्या इथलं खूप फेमस इडलीचं शॉप आहे पिठाचं. मी लहानपणापासून इथेच येते कितना? पीठ घेण्यासाठी. 50. अजून पण तेच चालू आहे. 50 रुपये जीपे कर. तर फ्रेंड्स, आम्ही आलो बटर पापडी तर खाण्यासाठी. फ्रेंड्स, आता आम्ही आलोय बटर पापडी खायला. मी पण तेच बोललो. आणि आणि खूप टेस्ट लागते 3 इडली ते बटर 4 पापडी. महिने झाले फ्रेंड्स माझ्या मागे लागले की मला माती खायची, माती खायची. दर दिवस रडती आहे लिटरली. मला माती खायची. तुम्हाला दाखवतो माती. दाखव.
हे पेपर आहे. हे बघा माती घेतली एवढी मोठी. किती मना करतो मी नको खात जाऊ नको खात जाऊ, तरी पण मागे लागून लागून आज घेतले. तोंड बघा, लाज वाटते का? फ्रेंड्स कमेंट करा, सांगा तिला माती नका खात जाऊ. नाही का फ्रेंड, मी खूप दिवसांनी घेतली. हे जास्त करून सांगते. समोसा बटर पापडीच्या दुकानात समोसा खाते. बघा आली कुठल्या दुकानामध्ये बटर पापडीच्या, आणि खाते काय समोसा. ती कुठलाच समोसा खात नाही माहितीये का? हे फक्त तिच्या घराजवळ एक समोसा भेटतो, समोसावाला, त्याचा समोसा खातो. कसं लागतं? लय भारी लागतं. खायचं तुम्हाला? एक घास द्या. तर फ्रेंड्स बघू शकता तुम्ही, बटर पापडी सुद्धा आलेलं आहे. हे पण खायचे का तुला? खावायचं. हे पण खायचे? आपल्या इथं नाही भेटत चांगलं. अरे खा, बेकार आहे खा. अजून काय घ्यायचं? काय नाही. तर फ्रेंड्स तुम्हाला माहिती आहे का, हिने अजून एक समोसा घेतलेला आहे आणि आता बोलते की फ्रेंच फ्राईज पण घ्यायचा आहे. कारण की बटर पापडी तर मी खाल्ली नाही, एकच बटर खाल्ला. खोटं बोलते रे, 2 बटर खाल्लेस ना? एकच खाल्लाय. 2 दिनों से मैंने ठीक से खाना नहीं खाया है और मैं इस दावत का भरपूर फायदा उठाऊंगा. फ्रेंच फ्राईज रेडी होतो फ्रेंड्स, दाखवतो मी तुम्हाला एक सेकंड. आता हे कुठे घेऊन जायचं आपल्याला? मंदिरला मस्त शिव मंदिरला बसू आणि खात बसू. दर्शन वगैरे करू आणि मग खाऊ. तर फ्रेंड्स तुम्ही बघू शकता इतकी जास्त गर्दी आहे ना, मला वाटलं गर्दी नसेल, हा. पण मी तुम्हाला लाईन दाखवते, थांबा. त्या साईडनी लाईन चालू आहे, पूर्ण मंदिराला गोल करून त्या साईडला बघा गर्दी. हे पूर्ण मंदिराच्या दर्शनासाठी लाईन आहे. काय माहित आपलं दर्शन भेटतंय का ना? आपण एक काम करू, थोड्या वेळ आपण बसू, थोडी गर्दी कमी होऊ देऊ, कारण की संध्याकाळी 7चा टायमिंग आहे ना, जास्त गर्दी आहे. तर रुमाल. हे आहे आपलं शिव मंदिर. एक ताई मला बोलल्या होत्या की इथे आल्यावर मला सांगा, बट माझं काही ठरलेलं नव्हतं, मी डायरेक्टली आले इथे. नेक्स्ट टाइम येईल तर मी नक्की त्यांना भेटेन. तर फ्रेंड्स इथं काय काय गोड पदार्थ खायसाठी, समोसा आणि हे फ्रेंच फ्राईज आणले. खायचं, खा ना मग. चला करा चालू. मी आता प्रसाद वाटणार आहे मंदिरात. बसणार आहे प्रसादसाठी. मग तू? हा, प्रसाद आहे देवाचा. बघा मंदिर असं वाटतंय ना, मी इथे बसलो खाली बघा, असं किती छान वाटतं. तर फ्रेंड्स चला आपण खाऊन घेऊया फटाफट. तर फ्रेंड्स आम्ही आलोय आता घरी. दर्शन वगैरे केलं, कारण की खूप जास्त गर्दी होती आणि जसंही तिथे मोबाईल अलाउड नाहीये, सो दर्शन वगैरे केलं आम्ही. आणि खूपच गरम होतं. इवन ज्या वट्ट्यावर बसलं होतं गरम होतं, बापरे. गरम ते दगडाचं होतं पूर्ण. आनंद चालतल्या घरात झाली आहे ना. हा, सगळं पायाला गरम गरम वाटत होतं माहितीये का? गरमी तर गरमच वाटणार, थंडी थोडी वाजत. आणि ऋतूत पण तर किती होतं, लय ऋतत होतं. आता मी बनवणार आहे इडली सांबर, आणि ते सगळ्यांनाच माहितीये मी कसं बनवलंय किंवा कसं बनवते, तर ते काय दाखवायची परत गरज नाहीये. सो व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. तो फ्रेंड्स हा जो व्हिडिओ आहे तो या ठिकाणी आपण एंड करतोय. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, चॅनलला जाताना सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओ मध्ये. बाय बाय.